सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि पेरणीची लगबग सुद्धा सगळीकडे सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या एका मुलानं इंजिनियर मुलानं शेतकऱ्यांसाठी एक अनोख्या अवजाराची निर्मिती केली आहे। शेतीतल्या 3 कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या 3 यंत्रांना पर्याय म्हणून हे यंत्र त्यानं समोर आणलंय। हे आडव्या उभ्या पट्ट्यांचं यंत्र दिसायला अगदी साधारण असलं तरी याचं कामच मात्र फार महत्त्वाचं आहे। शेताची नांगरणी करणं, जमीन सपाट करणं, शेतामध्ये सऱ्या पाडणं आणि हो, वेळप्रसंगी डाळिंब आणि द्राक्षाच्या बागेत गवत काढणं, ही सगळी कामं हे यंत्र लीलया पार पाडू शकतं। आणि हे तयार केलंय एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं। ते एक डिझाईन तयार केली जेणेकरून त्यात सगळे अवजार येतील का। तर मग आम्हाला एक डिझाईन भेटला, तर मग आम्ही त्यानुसार या डिझाईनमध्ये कल्टिवेटर बसवलं, रिजर बसवलं आणि कुळव बसवलं। तर मग हे अवजार एकदा जोडलं, फक्त 2 नट बोल्टवर आपण सगळी प्रोसेस करू शकतो शेतीमधली। राहुरीतल्या कोल्हार गावात नुकत्याच मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या प्रतीक डोके आणि त्यांच्या मित्रांनी हे यंत्र तयार केलंय, जे साधारण 20 ते 25 हजार रुपयात उपलब्ध होऊ शकतं। कुळवणी, खुरपणी आणि नांगरणी अशा 3ही यंत्रांसाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च थेट अर्ध्यावर आणणारं हे यंत्र आहे। आनंद याचाच होतो की शेतकऱ्याला आज भरपूर अडचणी, शेतमजूर मिळत नाही, शेतीतल्या अंतर्गत मशागतीला मजूर मागितले मजूर मिळत नाही। ह्या इक्विपमेंटमुळे अंतर्गत मशागती पूर्ण होतील। या यंत्राला शासनाकडून पेटंट मिळालं असून प्रतीक आणि त्याचे मित्र स्वतः या अवजारांची निर्मिती करणार आहेत। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना अल्पदरात हे यंत्र उपलब्ध होऊ शकेल। कृषी क्षेत्रात किंवा कृषी पदवीधर असलेल्या तरुणांनी जर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला तर राज्यातील शेतकरी नक्कीच सुखी होईल। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।